होतच नाही म्हणून तरी तुम्ही 10 सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात आहे का? नाही. मी जर म्हटलं असतं बोट किती आहेत तर किती आहे? 10 आहे की नाही? 10 बोट आहे. परंतु तुम्ही म्हटलं का तसं? म्हणून आता लक्ष द्या. चाइल्ड लाईनचा कोणता नंबर आहे? 10 आहे की नाही? हा 10 नंबर म्हणजे चाइल्ड लाईन. चाइल्ड लाईन ही महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार आणि चाइल्ड लाईन इंडिया फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्तरित्या तीक्ष्णागत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या अंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये आपल्या बालकांसाठी काम करत असते. तर तीक्ष्णागत ही एक मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी आहे आणि या तीक्ष्णागतचा एक मोठो आहे, एक वाक्य आहे, प्रत्येक मूल आपलं मूल. प्रत्येक मूल आपलं मूल. प्रत्येक मूल आपलं मूल. म्हणजे काय तर जे मूल ज्या मुलाला खऱ्या अर्थानं गरज आहे. मग या तीक्ष्णागत मल्टीपर्पजला चाइल्ड लाईन, चाइल्ड म्हणजे कोण? आपण सर्व मुलं. ज्या मुलांना वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले नाही, मग एका दिवसापासून ते 18 वर्षापर्यंत असे सर्व मुलं हे चाइल्ड म्हणतात. आणि म्हणून चाइल्ड लाईन नाही, म्हणून चाइल्ड लाईन, चाइल्ड म्हणजे मुलं आणि लाईन एक मार्ग. लहान मुलांना मदत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणता आहे तर चाइल्ड लाईन. म्हणून त्याचं नाव सुद्धा आपण चाइल्ड लाईन ठेवलं. मग चाइल्ड लाईन ही कसं काम करते आहे की नाही? चाइल्ड लाईन ही कोणासाठी काम करते तर चाइल्ड लाईन ही बालकांसाठी काम करते. काम कधी करते म्हणजे काय करते तर आपल्याला मदत कधी करते आहे की नाही? तुम्ही टोल फ्री शब्द ऐकला का? टोल फ्री. बरं फ्री म्हणजे काय? मोफत आहे की नाही? आपल्या शब्दात फुकट आहे की नाही? तर या 1098 वर जर तुम्ही कॉल केला तर तो कॉल फ्री मध्ये लागतो. म्हणजे त्याचे पैसे लागत नाही. का बरं फ्री मध्ये लागतो तर त्यांचा उद्देश एकमेव आहे की मुलांना मदत करणे. मग कोणते मुलं या चाइल्ड लाईन वर कॉल करू शकतात? 1098 वर आहे की नाही? एखादं मूल हरवलेलं असलं आहे की नाही? एखादं मूल हरवलेलं असलं तर असं मूल या नंबरवर कॉल करू शकतो. किंवा ज्या मुलाला खऱ्या अर्थानं गरज आहे. मग आपल्या परिसरात आपण पाहतो किंवा आपल्या शेजारी पाहतो आपण की एखाद्या मुलाला गरज असते, वैद्यकीय मदतीची गरज. त्याच्या घरची परिस्थिती खूप नाजूक असते, आपल्याला माहित असते, पण आपण करू काहीच नाही शकत आहे की नाही? म्हणून अशा वेळेस काय केलं पाहिजे तर चाइल्ड लाईनच्या 1098 वर कॉल केला पाहिजे. कोणता नंबर आहे? 1098. आवाज नाही येत. 1098. तर हा नंबर आपला आहे. कोणाचा आहे? म्हणजे आपल्या मुलांचा आहे. कोणाचा आहे? आपल्या मुलांचा. म्हणून याच्यावर आवश्यकता पडल्यास आपण कॉल करायला पाहिजे. मुलांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. 6वीचे मुलं असतील त्यांना माहित असेल नागरिक शास्त्र आहे का 6वीला? आहे की नाही? तर त्याच्यात अधिकार असतात की नाही? कोणकोणते अधिकार आहेत? वक्तव्य व्यक्त करण्याचा, भाषणाचा, भारतामध्ये मुक्त संचार करण्याचा, तसंच बालकांचे सुद्धा अधिकार आहे. युनायटेड स्टेट या इंटरनॅशनल लेवलच्या संस्थेनं बालकांचे काही अधिकार ठरवले. त्याच्यामध्ये आपला सर्वात महत्वाचा एक कोणता अधिकार आहे? शिक्षणाचा अधिकार. कोणता आहे? शिक्षणाचा. आणि आपण म्हणूनच त्या अधिकाराच्या अंतर्गतच आपण सर्व शाळेत आहोत. त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन. दुसरा अधिकार आहे कोणता? सहभागाचा. कोणता? पहिला कोणता? राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा. दुसरा सहभागाचा अधिकार. सहभागाचा काय तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेता आला पाहिजे. म्हणजे जसं आपल्या शाळेचा जर आपण विचार केला तर डान्स कॉम्पिटिशन असतात, तर त्या स्पर्धेमध्ये सर्व मुलांनी सहभाग घेतला पाहिजे. तिथं आपल्याला असं म्हणता येणार नाही की एखाद्या मुलाने सहभाग घेऊ नये. तर सर्व मुलांना सहभाग घेणे हा त्याचा अधिकार आहे. आपल्या घटनेने त्याला सुद्धा अधिकार दिला. म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे की आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. पहिला कोणता? शिक्षणाचा अधिकार. दुसरा सहभागाचा. सर्वांनी सांगायचं. दुसरा कोणता?
शिक्षण घेऊन खऱ्या अर्थानं आपल्याला मोठं बनायचं आहे. आपल्या भारताचा आपण एक मजबूत पाया होणार आहे. तर खऱ्या अर्थानं शिक्षण घेणं महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण हे घेऊन आपला विकास झाला पाहिजे, आपल्या परिवाराचा विकास झाला पाहिजे, पर्यायाने आपल्या जिल्ह्याचा विकास होऊन राष्ट्राचा विकास झाला पाहिजे. म्हणून तिसरा अधिकार कोणता आहे? विकासाचा अधिकार. आणि चौथा अधिकार आहे जीवन जगण्याचा. नाही की नाही? प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणून ह्या चारही अधिकारांचा आपल्या आठवणीत ठेवा. शांत राहिले की हे अधिकार आपल्याला कुठेतरी माहित होते. चला बस बेटा खाली. चला आता एक ऍक्टिव्हिटी करू आपण. टाळी कशी वाजवतात? एक टाइम वाजवा. एकदाच वाजवा. आता चुटकी. मगाशी जे पोएम मध्ये कोणीतरी घेतलं होतं की नाही? आहे ना? तू घेतलं होतं का? आता मी म्हणेल टाळी तेव्हा टाळी वाजवायची. मी म्हटलं चुटकी तेव्हा चुटकी वाजवायची. बरोबर? सर्व रेडी? समजलं का सर्वांना? समजलं ना? आता 1 2 3 स्टार्ट. टाळी, चुटकी, टाळी, चुटकी, टाळी, चुटकी, चुटकी, टाळी, 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 चुटकी, चुटकी, टाळी, 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 म्हणजे चाइल्डलाईन हे आपल्यासाठी काम करते आणि 24 तास काम करत असते. आहे की नाही? म्हणून आपण काय तर आपण बाहेर एक ऍक्टिव्हिटी घेऊ. बाहेर फक्त आवाज न करता शांततेत बाहेर एका